किफायतशीर आणि स्वच्छ ऊर्जेसाठी केंद्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या 11 वर्षांमध्ये भारताच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये संरचनात्मक परिवर्तन झालंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेला लेख सामायिक करत या प्रयत्नांमुळे सुधारणा, हरित उपक्रम आणि आत्मनिर्भरतेवरती लक्ष केंद्रित झालंय, असं पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भरतेच्या अथक प्रयत्नामध्ये भारत केवळ जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्थाच बनला नाही, तर एक धोरणात्मक सामर्थ्य देखील भारतानं मिळवलंय, असं हरदीप सिंग पुरी यांनी या लेखात म्हटलंय. नव्या भारतासाठी ऊर्जा क्षेत्र हे देशाचं अविभाज्य अंग असून मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये पहिल्या वर्षामध्ये गेल्या 10 वर्षाच्या पायाभूत बदलांवरती आधारित या क्षेत्रामध्ये संरचनात्मक परिवर्तन झालं, असं त्यांनी या लेखात नमूद केलंय. भारताचं ऊर्जा धोरण हे ऊर्जा उपलब्धता, परवडणारी ऊर्जा क्षमता आणि शाश्वतता या त्रिसूत्रीमध्ये सामावलेलं आहे. जग एकामागून एक भूराजकीय संकटांना तोंड देत असतानाही ऊर्जा क्षेत्र आपली उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य करते, असं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताचं ऊर्जा क्षेत्र आता आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि धोरणात्मक दृष्टीनं परिपूर्ण आहे, असंही हरदीप सिंग पुरी यांनी या लेखामध्ये नमूद केलं आहे.